सुनेत्रा पवार राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। अजितदादांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करताना म्हटले की कठीण परिस्थितीत त्यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी कौतुकास्पद आहे। शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांच्या पतीकडे असलेले राज्य उत्पादन शुल्क हे महत्त्वाचे खाते सोपवण्यात आले। याशिवाय त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खातेही त्यांना देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अजितदादांकडे असलेले वित्त व नियोजन खाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे। तत्पूर्वी शनिवारी दुपारी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक पार पडली। या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले। बैठकीला पक्षाचे 38 आमदार आणि 7 विधान परिषद सदस्य उपस्थित होते। अजितदादा अमर रहे या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता।